क्राईम रिपोर्ट. वृद्ध महिलेवर अत्याचार करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. स्थानिक गुन्हे शाखा बोरगाव मंजू पोलिसांची ही दबंग कारवाई. पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाळंबी येथील एक 70 वर्षीय वृद्ध महिला गावाच्या फाट्यावरून आपल्या घरी जात असताना वाटेत एका दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपीने वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याची घटना 28 मे रोजी घडली होती. घटनेनंतर सदर अज्ञात आरोपी पसार झाला होता. बोरगाव मंजू पोलिसांनी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमाने 3 अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सदर अज्ञात आरोपीची बोरगाव मंजू पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा अकोला यांनी अखेर 4 दिवसानंतर दिनांक 2 जून रोजी सदर घटनेतील आरोपीस बेड्या ठोकल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेने बोरगाव मंजू पोलिसात फिर्याद दिली होती की गावाच्या फाट्यावरून वृद्ध महिला आपल्या घरी जात असताना एका दुचाकीवरून 3 इसमान आले होते. त्यातील अज्ञात एकाने वृद्ध महिलेस नजीकच्या शेतात नेऊन अत्याचार केला व पसार झाला होता अशी फिर्याद पोलिसात नोंदवली होती. पोलिसांनी पथक तयार करून गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीवरून आरोपी राहुल अर्जुन मोरे वय 24 वर्षे राहणार शेलूवाडी जिल्हा बुलढाणा यास घटनेतील दुचाकीसह ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपीची अधिक चौकशी केली असता आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शेळके सह पोलीस करीत आहेत. पहिले दवाखान्यात नेली, तिथं दवाखाना केला, जास्त बुडी घाबरली. आणखी नंतर उचलली बुडीला सरकारी दवाखान्यामध्ये नेली. ज्यावेळेसला दवाखान्यामध्ये नेऊन सनी बुडीला बाहेर बसवली, पण बुडीला पलंग दिलं नाही, बुडीला गोळी दिली नाही, बुडीची व्यवस्था बरोबर काहीच केली नाही. मेडिकल करायला त्याला बी बराच वेळ लागला. ते मेडिकल करायला बी ते बुडी म्हणे मला सही दे, तर सही बुडीला सही देऊन नाही राहिली की तिला दवाखान्याला घेऊन राहिली का बुडीला पलंग नाही देऊन राहिली. बुडी बाहेर बसत होती. आम्ही घेऊ इथून जाऊन सनी बुडीले आम्ही बोललो, त्यावेळेसला बुडीला आतमध्ये घेतली. आणि या बोरगावच्या पोलीस लोकांना एकच धवस दिली बुडीला. आम्ही घरी होतो, बुडी दवाखान्यामध्ये या पोरीला घेऊन गेली, तिच्याबरोबर कोणी नव्हतं. त्या बुडीला धवस का दिली की तू इथली जे हे घाळपर्यंत चेहरा असा करून राहिली, तू ढोंग करून राहिली, तू खोटी बोलून राहिली. आज या वयामध्ये ते खोटी बोलून सनी तिच्या जीवाचा बेइज्जत करून सनी तिला त्या पोलिसाचे तोंड बघायचं होतं का म्हणते गेली. का तिची केअर नाही घेतली, तिला धवस का दिली. बोरगाव पोलीस स्टेशन. हां 24 रोजी दाळंजी येथील वयोवृद्ध महिला वय अंदाजे 70 वर्ष यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की ते अकोला येथून त्यांचे गाव दाळंबी येथे एसटीने जात असताना अलीकडे कोळंबी गावाजवळ त्या उतरल्या आणि तिथून लक्झरी बसने दाळंबीला जाण्यासाठी निघाल्या व दाळंबी गावाच्या अलीकडे पुलाजवळ लक्झरी बसमधून उतरल्या. त्यावेळेस समोरून रॉंग साईडने 3 व्यक्ती 2 मोटरसायकलवर आल्या आणि त्यांनी त्या महिलेला पाहून बाजूला मोटरसायकली लावून त्या महिलेला उचललं तिघांनी मिळून आणि बाजूच्या लिंबाच्या शेतामध्ये नेलं आणि त्यातले ती 2 जण त्याने त्या महिलेवरती बलात्कार केला असं त्या महिलेच्या रिपोर्टवरून आपण गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली. त्या तपास करत असताना माननीय जे पोलीस अधीक्षक साहेब श्री बच्चन सिंग सर यांनी त्या गुन्ह्याला व्हिजिट केली. त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही सर्व CCTVचे फुटेज जेवढे लागलेले होते रस्त्याला तेवढे सगळे शोधून काढले. त्या फुटेजच्या आधारे आणि ती जी मोटरसायकल फुटेजमध्ये दिसत होती त्या एका इसमाची, त्या मोटरसायकलच्या आधारे नंबर 9 तापर्यंत आम्ही तांत्रिकदृष्ट्या तो नंबर शोधून काढला आणि त्या नंबरच्या आधारे आणि गोपनीय बातमीदाराच्या आधारे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.